त्यानं जगाचं जे दुःख आहे ते दुःख अधिक वाढू शकतं. पण हे लक्ष्मणा, अरे बोल, काय झालंय तुला? मी रागवलं का रे तुझ्यावर? मोठमोठ्या राक्षसांच्या सोबत तुला लढाई करण्याकरता पुढे पाठवलं आणि म्हणून तुला माझा राग आला का रे? हे लक्ष्मणा, अरे तू माझा भाऊ आहे ना, मी तुला जीवापाड जपतो का नाही? लक्ष्मणा रडू नको. लक्ष्मणजी म्हणताय दादा जोरात बोलू नका, आपले गुरुदेव झोपले. गुरुदेवांना जर राग आली तर म्हणतील आपले शिष्य रडतायत, कशासाठी रडतायत? रामचंद्र प्रभू विचारतात लक्ष्मणा, अरे बोल, रडण्याचं कारण मला सांगशील? अरे या जगाचं कार्य करण्याकरता, साधू संतांना दर्शन देण्याकरता मी तुला राजमहालातून बाहेर काढलं, म्हणून जन्मदाती तुझी आई सुमित्रा. तुला आईची आठवण येते का रे? माझ्यासोबत जंगलात यावं लागलं म्हणून आईच्या जवळ तुला जावं असं वाटतंय का? हे बघ, तू म्हणशील ना हा स्वयंवर बाजूला राहू दे, तुला जर आईचं स्मरण होत असेल, आईची आठवण येत असेल ना, तर आई चल आपण जाऊया आपल्या अयोध्येला. मलाही बाबांची आठवण येते. आपण ज्यावेळेला वनामध्ये विश्वामित्रांच्या सोबत यायला निघालो, मला आठवतंय लक्ष्मणा, आपल्या बाबांना फार रडू आलं होतं रे आपल्याकरता. मी तुझा विचार केला नाही आणि मी तुला जंगलात घेऊन आलो. जंगलात तुला उपवाशी राहावं लागलं ना. तुला आईची आठवण येत असेल आपल्या आणि दुसऱ्या भावंडांची, भरताची, शत्रुघ्नाची, आई कौशल्याचं स्मरण होत असेल ना. पण मीच रे, मीच आणलं तुला जंगलामध्ये. लक्ष्मणा, तू रडतो ना, तर तुझ्या रडण्यामुळे माझ्या हृदयाला पीडा होते रे. रडू नको ना. काय झालं सांगशील मला?